प्रत्येक वाक्य प्रत्येकाला. प्रथम नमन माझे क्रांती ज्योतीच्या आवाज जोरात द्यायचा. नमन माझे क्रांती ज्योतीच्या तेजाला, स्त्रीच्या मातृत्वाला, सहनशीलतेला, त्यागाला. धन्यवाद देते मी आयोजकाला, धन्यवाद देते मी आयोजकाला, ज्यांनी हा विषय अभ्यासासाठी मांडला, स्त्रीच्या कपाळी या मानाचा लाविला. चला सामोरे जाऊया स्त्री जन्माच्या स्वागताला. आदरणीय व्यासपीठ आणि सृजन सोते हो, मी आज स्वागत स्त्री जन्माची या विषयावर बोलणार आहे. विषयाच्या सुरुवातीला मी स्त्री विषयी 4 वेळी सांगू इच्छिते. मैत्रिणींनो, धन देवता, विद्येची देवता तसेच शक्तीची जोपासना करण्यासाठी आपण ज्या देवतांची आराधना करतो त्या देवता ह्या स्त्रीच आहेत. विश्वाच्या निर्मितीचा उगमही स्त्रीच आहे. निसर्गातील महत्वाच्या पदावरही स्त्री विराजमान आहे. हा आदर्श आमच्या डोळ्यासमोर असताना देखील स्त्रीभ्रूण हत्या का होते हा माझ्या कोवळ्या मनासमोर पडलेला प्रश्न आहे. ज्यांनी ज्यांनी स्त्री कर्तृत्वाचा अभ्यास केला त्या क्रांती ज्योती म्हणून पेटल्या आणि प्रतिभाताईपर्यंत पोहोचल्या व आपल्या यशाच्या द्वारे समाजापुढे एक आदर्श ठेवून गेल्या. म्हणूनच मला अभिमानाने म्हणावेसे वाटते, बेटी हूँ मैं, बेटी मैं तारा बनूंगी, तारा बनूंगी मैं, सहारा बनूंगी. गगन पर चमके चंदा, गगन पर चमके चंदा, मैं धरती पर चमकूंगी. बेटी हूँ मैं, बेटी मैं तारा बनूंगी. अशा प्रकारे स्त्री ही आकाशातला चमकता ताराही बनू शकते हे दाखवून दिले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी. 1948 मध्ये पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा काढली व स्वतः शिक्षिका राहिल्या. त्यांनी समाजाकडून अनेक शाळा सांभाळून घेतले, ज्यासाठी शिक्षणाची दारेगुडी करून दिली आणि आज त्याचाच परिणाम देशाच्या सर्वोच्च पदावर स्त्रीच विराजमान आहे. होय, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई शेकावत पाटील या पदावर विराजमान होताना टीकाकारांना उत्तर देताना त्या जाहीरपणे म्हणाल्या, मी रबर स्टॅम्प नव्हे तर राजकीय अनुभवाचे पाठबळ असणारी राष्ट्रपती बनेन. सरकारला काही वादग्रस्त मुद्द्यावर जरूर सूचना करेल. प्रतिभाताईच्या नियोजनबद्ध व गौरवबुद्ध कारकिर्दीची छाप नव्या पिढीतील महिलांवर नक्कीच पडेल. याच महिलांसोबतच पहिल्या महिला IPS अधिकारी किरण बेदी, अंतराळ भरारी घेणारी कल्पना चावला, सुवर्ण कन्या पेटी उषा, गान सरनाथी लता मंगेशकर, लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार, तसेच परभणीतील उत्कृष्ट धावपटू ज्योती गवते, सावरखेडा एक्सप्रेस म्हणून जिला ओळखले जाते ती कविता राऊत, औरंगाबादची तेजस्विनी मुळे, तसेच कोल्हापूरची तेजस्विनी सावंत, अशा कितीतरी महिलांची नावे घेता येतील ज्यांनी समाजापुढे आदर्श ठेवला आहे. आज महिला आघाडीवर आहेत. घर व व्यवसायात त्यांनी चांगल्या प्रकारे समतोल साधला आहे आणि हा समतोल केवळ स्त्रीच साधू शकते हे तिने वेळोवेळी सिद्ध केले आहे. आज सर्व क्षेत्रात स्त्री अग्रेसर असताना देखील स्त्रीभ्रूण हत्या का होते? 1000 पुरुषांच्या मागे 840 स्त्री आहेत म्हणजे कुठेतरी तफावत आहे, कुठेतरी पाणीमुरते आहे. खरोखर स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य मिळाले आहे काय? स्त्री गर्भ जन्माला येण्याआधीच तो थांबवला जातो. म्हणजे स्त्रियावरील अत्याचार संपलेले नाहीत, फक्त अत्याचाराचे स्वरूप बदललेले आहे आणि पुढचा संघर्ष नकोच म्हणून त्याला तिथेच थांबवले जाते. पण त्या कोवळ्या मनाच्या आम्हाला ऐकायला असेल का? आई मला मारू नको गाई, मला जन्माला येऊ दे. चिमुकल्या पावलानं घरात दुडू दुडू धावणारा बा तुला नकोय का? नको करू माझ्या हुंड्याची चिंता, मी शिकून कमावती होईन, मलाही हे जग पाहावंच वाटतंय. माझी आई कशी दिसते मलाही पाहावंच वाटतंय. आई मला मारू नको गाई. मैत्रिणींनो, आजही समाजाला सावित्रीची गरज आहे. आज घराघरामध्ये शिक्षण पावसले असले तरीही काही समस्यांनी त्याला उग्र रूप धारण केले आहे. आज 1000 पुरुषांच्या मागे 840 स्त्री आहेत तर बाकीचे 160 पुरुषांना पत्नीच मिळणार नाही. बाकीचे 160 पुरुष समाजात विकृती पसरवतील, स्त्रियावरील अत्याचार कमी होण्यापेक्षा ते वाढतील आणि स्त्री पुन्हा एकदा बंद खोल्यामध्ये डांबली जाईल. म्हणून पुन्हा एकदा सांगते, निसर्गातील स्त्री पुरुष प्रमाण समानतेत असलं पाहिजे. सावित्रीच्या लेकींनो, स्वतःला निर्भय बनवा. संघर्ष अटळ आहे. संघर्षाला घाबरून मुलगी नकोच म्हणण्यापेक्षा त्याला जीवन बनवा आणि पुन्हा एकदा स्त्रीची ताकद जगाला दाखवा. शेवटी जाता जाता एवढेच सांगू इच्छिते, उंच आकाशी घे भरारी, पिंजऱ्याचा तथा फडफडू नको. उंच आकाशी घे भरारी, पिंजऱ्याचा तथा फडफडू नको. ऐक मुली तुला सांगते, पेटून उठू नको. या जमान्यात दुर्योधनाच्या औलादीची कमी नाही. या जमान्यात दुर्योधनाच्या औलादीची कमी नाही. सोडवायला येईल कृष्ण कोणी याची काही हमी नाही. बांगड्या घातल्यात माणुसकीने, मदतीसाठी तू ओरडू नको. ऐक मुली तुला सांगते, पेटून उठ तू रडू नको. ज्या हाताने पुष्प दिले त्याच हातात चाकू घेतात. ज्या हाताने पुष्प दिले त्याच हातात चाकू घेतात. आजकालचे रांझा मजनू क्षणात तिथे डाकू बनतात. तलवार नसेल कमरेला तर प्रेमात सुद्धा पडू नको. ऐक मुली तुला सांगते, पेटून उठ तू रडू नको. पाऊल उचलण्याआधी सांगते पावलोपावली असतील काटे. पाऊल उचलण्याआधी सांगते पावलोपावली असतील काटे. जाऊ नकोस तू ब्युटी पार्लरला पण शिकून घे तू जुडो कराटे. जाऊ नकोस तू ब्युटी पार्लरला पण शिकून घे तू जुडो कराटे. तयारीने आता उत्तर मैदानी घरातच आता दडू नको. ऐक मुली तुला सांगते, पेटून उठ तू रडू नको, पेटून उठ. एवढे बोलून माझ्या रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.